आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी बघू. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, तीन पॅरल लाईन्स आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल्स यांची प्रॉपर्टी काय असते तर बघा. त्याच्यामध्ये आता एक थेरम आहे. ते थेरम अशा प्रकारे आहे. बुकच्या पेज नंबर 10 वर हा थेरम आहे. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स made on a transversal by three parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. ठीक आहे, हाचा थेरम आहे. आता जे डायग्राम बघू. डायग्राम विषयी बघा. थ्री पॅरलल लाईन्स, तीन पॅरलल लाईन ड्रॉ करायचे. यांना रिस्पेक्टिव्हली एल, एम, एन असे नाव द्यायचे. त्यांचे दोन ट्रान्सव्हर्सल काढायचे. T1, T2. ठीक आहे, त्यांचे आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन द्यायचे. आता T1 वर जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे A, B, C आणि T2 वर जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे P, Q and R. ठीक आहे, त्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन असं करू. PC सेगमेंट ड्रॉ करू आपण. PC सेगमेंट ड्रॉ केली. ठीक, जी लाईन M ला D मध्ये इंटरसेक्ट करते. हा पॉइंटला D. बघा, गिवन मध्ये काय येईल. गिवन मध्ये लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N. आता गिवन मध्ये कसं येईल, आपल्याला असं दिलंय की तिघ लाईन एकमेकांना पॅरलल आहे. लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N. ठीक आहे, त्यानंतर असं आहे T1 and T2 ट्रान्सव्हर्सल T1 intersect the lines in point ABC and T2 intersects the line in point PQR. आता हे T1 and T2 are transversal. T1 and T2 काय आहे, ट्रान्सव्हर्सल्स आहे. ठीक आहे, T1 intersects the lines in points A, B and C and T2 intersects
the lines in point P Q R, P Q and R. ठीक आहे, बघा T1 ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ती लाईन्सला A B C या 3 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि T2 ही ट्रान्सव्हर्सल या तिघा लाईनला P Q R या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आता याच्यामध्ये इंटरसेप्ट आणि इंटरसेक्ट हे या दोघा शब्दामध्ये फरक आहे. इंटरसेप्ट म्हणजे काय, आता ट्रान्सव्हर्सल वर तयार होणारे इंटरसेप्ट म्हणजे ट्रान्सव्हर्सल वर पॅरलल लाईन्स मुळे जे छोटे छोटे सेगमेंट तयार होतात त्यांना इंटरसेप्ट्स म्हणतात. इंटरसेप्ट ए बी बी सी तसंच T2 वर तयार होणारे पी क्यू क्यू आर. आता थेरम काय बघा, the ratio of the intercepts made on a transversal by 3 parallel lines. एका ट्रान्सव्हर्सल वर 3 पॅरलल लाईन मुळे एका ट्रान्सव्हर्सल वर तयार होणाऱ्या इंटरसेप्ट्सचा रेशो is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. आणि त्याच लाईन द्वारे त्याच पॅरलल लाईन द्वारे दुसऱ्या कोणत्याही ट्रान्सव्हर्सल वर तयार होणाऱ्या इंटरसेप्टचा रेशो म्हणजे एका ट्रान्सव्हर्सल तयार होणारे इंटरसेप्टचा रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल तयार होणारे इंटरसेप्टचा रेशो हे दोघं रेशो इक्वल असतात असं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे T1 T2 हे दोन ट्रान्सव्हर्सल्स आहे, L M N हे 3 पॅरलल लाईन्स आहे. या 3 पॅरलल लाईन्स मुळे T1 वर 2 इंटरसेप्ट तयार होत आहेत A B आणि B C, तर यांचा रेशो आणि T2 वर तयार होणाऱ्या 2 इंटरसेप्ट P Q आणि Q R यांचा रेशो हे दोघं रेशो आपल्याला इक्वल दाखवायचे. तर हे टू प्रूव्ह मध्ये येईल. टू प्रूव्ह मध्ये काय येईल, AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. ठीक आहे, असं प्रूव्ह करायचं आहे. आता त्याचं प्रूफ बघू. प्रूफ मध्ये काय, आपण फक्त एक छोटंसं कन्स्ट्रक्शन केलं आहे. ड्रॉ सेगमेंट PC विच इंटरसेक्ट्स लाईन M ॲट पॉइंट D. Draw segment PC which intersects line M at point D. बघा PC सेगमेंट ड्रॉ केली, ती लाईन M ला D मध्ये इंटरसेक्ट करते. ठीक आहे, त्यानंतर आता प्रूफ बघा. आता बघा याच्या आपण जे सेगमेंट ड्रॉ केले त्याच्यामध्ये 2 ट्रायंगल तयार झाले. पहिला ट्रायंगल ACP इन ट्रायंगल ACP BD is parallel to AP. BD is parallel to AP because BD आता छोटीशी सेगमेंट आहे. आता ती लाईन M वर आहे आणि AP ही सेगमेंट लाईन L वर आहे. तर लाईन M आणि लाईन L दोघं एकमेकांना पॅरलल आहेत की नाही, मग त्यांच्यावरचे सेगमेंट पण पॅरलल असतील. BD पॅरलल टू AP. मग इथं कोणता थेरम यूज करू, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून हे रेशो कसे येतील, AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC. therefore AB upon BC equal to PD upon DC by basic proportionality theorem. याला 1 म्हणू, by basic proportionality theorem. ठीक आहे, BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे झालं. आता पुढे अजून एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल PCR. ठीक आहे, किंवा CPR. ट्रायंगल CPR हा ट्रायंगल. पहिले ACP झाला, हा ACP. त्याच्यामध्ये BD is parallel to AP म्हणून AB upon BC equal to PD upon DC. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये झालेला आहे. त्याच्यावरून आता दूसरा ट्रायंगल घेऊ, ट्रायंगल CPR. इन ट्रायंगल CPR DQ is parallel to CR. DQ parallel to CR. DQ parallel to CR. Therefore आता DQ सेगमेंट लाईन M वर आहे आणि CR ही सेगमेंट लाईन N वर आहे. आता M आणि N दोघं पॅरलल आहे म्हणून DQ आणि CR सुद्धा पॅरलल असतील. मग इथं पण तोच थेरम यूज करायचा. मग थेरम कसा येईल, हा CPR ट्रायंगल मध्ये DQ is parallel to CR
PD upon DC is equal to PQ upon QR, परत बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तुला म्हटलं 2. ठीक आहे, आलं लक्षात. आता 1 आणि 2 हे रेशो बघा. 1 मध्ये AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC आणि 2 याच्यामध्ये PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR. AB अपॉन BC हा रेशो PD अपॉन DC या रेशोला इक्वल आहे, तसंच PD अपॉन DC हा रेशो PQ अपॉन QR ला इक्वल आहे. बरोबर, म्हणजे फर्स्ट इज इक्वल टू सेकंड and second is equal to third, then first is equal to third. Therefore रेशो कसे दिले, AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR फ्रॉम 1 and 2. ठीक आहे, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते झालं. आता आपण घेऊ प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. डायग्राम दिलेले आहे, काही ट्रायंगल दिलेले आहे आणि त्यांचे लाईन सेगमेंटचे लेंथ दिलेले आहे. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हे तिघांपैकी कोणत्या फिगरमध्ये रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे. आता त्यासाठी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागेल. ठीक आहे, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे काय. आता अँगल बायसेक्टर थेरम असा असतो, समजा एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचा एक अँगलचा बायसेक्टर आपण सपोज जर काढला आपण. ठीक आहे, तर या अँगलच्या ऑपोजिट साइडचे दोन भाग म्हणजे हे दोन आणि ट्रायंगलचे उरलेले दोन साइड यांचा रेशो इक्वल असतो. ठीक आहे, आणि त्याचा कॉन्व्हर्स कसा असतो, जर हे दोन रेशो इक्वल असतील तर हा रे त्या अँगलचा बायसेक्टर असतो. ठीक आहे, तर आपल्याला कॉन्व्हर्स यूज करावा लागेल, म्हणजे आपल्याला रेशो इक्वल दाखवावे लागतील. जर रेशो इक्वल असतील तर हा रे PM काय असेल, त्याचा अँगल QPR चा बायसेक्टर असेल. ठीक आहे, मग आता रेशो कसे घ्यायचे बघा. ट्रायंगलचे उरलेले दोन साइडचा रेशो, ठीक आहे, आणि ज्या अँगलचा बायसेक्टर आपल्याला दाखवायचा आहे अँगल QPR चा, त्या अँगल P चे जे ऑपोजिट साइड आहे त्याचे दोन भाग झालेले आहेत, QM आणि MR. तर QP PR आणि QM MR या दोघांचा रेशो जर इक्वल असेल, ठीक आहे, तर आपण त्याचा अँगल बायसेक्टर त्याला प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, मग त्याचं सोल्युशन मध्ये बघा, फर्स्टचं सोल्युशन बघू आपण. इन ट्रायंगल PQR रेशो पहिले PQ अपॉन PR असे रेशो घ्यायचं. पहिले उरलेल्या दोन साइडचा ट्रायंगल रेशो, ट्रायंगलचे उरलेले दोन साइडचा रेशो PQ अपॉन PR आहे 7/3. PQ आहे 7, PR आहे 3. त्यानंतर आता QM अपॉन MR. आता आपण पहिली साइड कोणती घेतली, PQ, मग त्याची जे रिलेटेड QM साइड पहिले पाहिजे रेशो मध्ये. ठीक आहे, त्यानंतर QM अपॉन MR इक्वल टू QM किती आहे 3.5 अपॉन MR किती आहे 1.5. याला 10 ने मल्टिप्लाय करा, 35 अपॉन 15. 10 ने मल्टिप्लाय केला तर त्याचा डेसिमल पॉईंट निघून जाईल. 3.5 अपॉन 1.5 म्हणजे 35 अपॉन 15. आता याला एका कॉमन नंबरने डिवाइड करा. 5 ने डिवाइड करून बघू. 5 ने डिवाइड केला तिथं 7 5 35, इथं 3 5 15. 5 ने डिवाइड केला, ठीक आहे, सिम्प्लिफाय केलं त्याला तर 7/3. आता PQ अपॉन PR हा रेशो 7/3 होता. QM अपॉन MR हा रेशो सुद्धा 7/3 आला, म्हणजे दोघं रेशो इक्वल आले. देयरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR, म्हणजे ट्रायंगलचे उरलेले दोन साइडचा रेशो आणि ज्याचा बायसेक्टर दाखवायचा आहे त्या अँगलच्या ऑपोजिट साइडचे दोन भागचा रेशो म्हणजे QM अपॉन MR. दोघं रेशो इक्वल आहे, म्हणजे बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम वी कॅन से दॅट रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजे अँगल बायसेक्टरच्या कॉन्व्हर्स नुसार आपण असं म्हणू शकतो की रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे. देयरफॉर
रे PM is the bisector of angle QPR by converse of angle bisector theorem. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे. पहिल्या डायग्राम मध्ये झालं की रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे. ठीक आहे. आता दुसरी डायग्राम पण अशी सॉल्व्ह करायची. सेम रेशो घ्यायचे, ते इक्वल जर असले तर अँगल बायसेक्टर थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर असेल, आणि जर रेशो इक्वल नसतील तर तो रे PM अँगल QPR चा बायसेक्टर नसेल. ठीक आहे. चला मग पुढचे डायग्राम सोडू. आता याच्यामध्ये पण तसंच इन ट्रायंगल PQR रेशो तसेच घ्या. PQ अपॉन PR, पहिला रेशो PQ अपॉन PR इज इक्वल टू PQ 10 PR 7, 10 अपॉन 7. त्यानंतर QM अपॉन MR, QM अपॉन MR इक्वल टू QM आहे 8 अपॉन MR आहे 6. याला जर सिम्प्लिफाय केलं तर 4 अपॉन 3. आता 10 PQ अपॉन PR आहे 10 अपॉन 7, QM अपॉन MR आहे 4 अपॉन 3. दोघं इक्वल नाहीत, आणि आपण त्याला ते इक्वल पण करू शकत नाही. कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करून किंवा डिवाइड करून त्याला आपण इक्वल पण करू शकत नाही. देयरफॉर असं लिहायचं मग PQ अपॉन PR is not equal to QM upon MR. Therefore रेशो इक्वल नाही, म्हणून दोघं हे रे PM अँगल QPR चा बायसेक्टर सुद्धा नाही. Therefore रे PM is not the bisector of अँगल QPR. रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर नाही. ठीक आहे. आता पुढे थर्ड मध्ये पण असंच घेऊ. इन ट्रायंगल PQR, PQ अपॉन PR हा रेशो घ्या. PQ अपॉन PR इज इक्वल टू PQ 9 अपॉन PR 10. ठीक आहे. त्यानंतर QM अपॉन MR, QM अपॉन MR 3.6 अपॉन 4, 3.6 अपॉन 4. मग आता 10 ने मल्टिप्लाय करा पॉईंट काढण्यासाठी. इथं 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा 36 होऊन जाईल, इथं 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा 40 होऊन जाईल. ठीक आहे. डेसिमल पॉईंट काढण्यासाठी आपण 10 ने मल्टिप्लाय करतोय. पुढे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. याला सिम्प्लिफाय करा. 4 ने डिवाइड होईल, 4 ने भाग द्या. 4 9 जा 36, 4 10 जा 40, 9 अपॉन 10. PQ अपॉन PR 9 अपॉन 10, QM अपॉन MR सुद्धा 9 अपॉन 10. म्हणजे हे दोघं रेशो इक्वल आहेत. देयरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. ठीक है. देयरफॉर रे PM is the bisector of angle QPR by converse of angle bisector theorem. ठीक आहे. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. हे तिघ एक्झाम्पल असे सोडवायचे होते. म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करून जर दोघं रेशो इक्वल असतील, दोघं रेशो म्हणजे कोणते, ट्रायंगलचे उरलेले दोन साइडचे रेशो आणि ज्या अँगलचा बायसेक्टर काढलेला असतो त्याच्या ऑपोजिट साइडचे दोन भागचा रेशो. ठीक आहे. हे दोघं रेशो जर इक्वल असतील तर तो रे
दिलेल्या अँगलचा बायसेक्टर असतो. जर रेशो इक्वल नसतील तर तो बायसेक्टर नसतो. ठीक आहे, हा असतो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. क्वेश्चन नंबर 2 घेऊ. चला आता सेकंड क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन मध्ये काय एक ट्रायंगल दिला बघा PQR. त्याच्यामध्ये MN ही एक सेगमेंट काढलेली आहे. त्याच्यामध्ये काही सेगमेंटची लेंथ दिलेली आहे. इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15. PM ही सेगमेंट 15 ची आहे. PQ इक्वल टू 25. PQ 25 ची आहे. PR 20. NR इक्वल टू 8. ठीक आहे, PM दिलेला आहे 15, PQ 25, PR 20 आणि NR 8. तो पुढे प्रश्न विचारला आहे स्टेट वेदर लाइन NM इज पॅरलल टू साइड RQ. गिव्ह रिझन. लाइन NM ही साइड RQ ला पॅरलल आहे का असं विचारलेलं आहे किंवा नाही असं स्टेट करायचं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचं रिझन द्यायचं आहे की रिझन काय असेल. तर असेल तर काय रिझन आहे, नसेल तरी काय रिझन आहे किंवा का नाही आहे. ठीक आहे, तर बघा सोल्युशन सॉल्व्ह करू पण आहे. आता सोल्युशन मध्ये काय, आता हे स्पष्ट दिसतंय आपल्याला की कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वर डिपेंड आहे एक्झाम्पल. कारण की आपल्याला लाईन पॅरलल दाखवायची आहे, दिलेली नाहीये. लाईन साइडला म्हणजे RQ ला पॅरलल दाखवायची आहे आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी मग रेशो इक्वल पाहिजे. मग ते रेशो कशी इक्वल पाहिजे, PM अपॉन MQ इक्वल टू PN अपॉन NR. हे रेशो आपल्याला इक्वल पाहिजे. ठीक आहे, लक्षात म्हणजे कसे परत बघा PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ हे रेशो जर इक्वल असले तर NM ही RQ ला पॅरलल असेल, अदरवाइज नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला हा रेशो काढावा लागेल. पण एक प्रॉब्लेम इथं असं आहे की आपल्याला PR NR माहिती आहे पण PN नाही माहिती. त्यानंतर MQ सुद्धा नाही माहिती. रेशो मध्ये लागतील जे PN NR आणि PM MQ. तर मग आपल्याला PN आणि MQ हे दोघं सेगमेंट माहित नाही. मग आपण ते काढू शकतो. तर कसं काढू शकतो, बिटवीनेस नुसार. पहिले PNR हे बिटवीनेस यूज करू. ठीक आहे, PR इज इक्वल टू PN प्लस NR. पुढे रिझन P डॅश N डॅश R बिटवीनेस. ठीक आहे, PR इज इक्वल टू PN प्लस NR. ठीक आहे, देयरफॉर PR दिलेला आपल्याला 20 इक्वल टू PN, तो ॲज इट इज ठेवा, PN आपल्याला काढायचा आहे, प्लस NR दिलेला आहे 8. मग ठीक आहे, हा प्लस 8 इकडे घ्या. PN इज इक्वल टू 20 मायनस 8. PN इज इक्वल टू 20 मायनस 8. प्लस 8 इकडे घ्या, तो मायनस होईल. ठीक आहे, फक्त PN इकडे लिहिला, 20 मायनस 8 इकडे लिहिलं आहे या साईडला. देयरफॉर PN इज इक्वल टू 20 मायनस 8 12. PN किती मिळाला आपल्याला 12. आता MQ काढू पहिले, त्यानंतर MQ काढू. ऑल्सो अजून एक बिटवीनेस आहे PMQ, म्हणजे PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. ऑल्सो PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. पुढे बिटवीनेस P डॅश M डॅश Q. P डॅश M डॅश Q. देयरफॉर PQ किती दिला आहे 25 इज इक्वल टू PM दिलेला आहे 15 प्लस MQ. ठीक आहे, हा 15 प्लस इकडे घ्या, तो मायनस होईल, म्हणजे MQ इज इक्वल टू 25 मायनस 15. देयरफॉर MQ इज इक्वल टू 25 मायनस 15 10. MQ मिळाला आपल्याला 10. ठीक आहे, आलं छान. चल आता रेशो घेऊ PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ. नाउ PN अपॉन NR इज इक्वल टू PN किती मिळालं आपल्याला 12. आता 12 व्हॅल्यू टाका अपॉन NR किती दिली होती 8. 12 अपॉन 8. आता याला सिम्प्लिफाय करा, 4 ने डिवाइड करा. इथं 4 3 जा 12, 4 2 जा 8. म्हणजे PN अपॉन NR हा रेशो आहे 3/2. त्यानंतर अँड PM अपॉन MQ हा रेशो काढा.
PM upon MQ is equal to PM upon MQ. मग PM किती दिलाय 15, MQ आपण आताच कळलं 10, 15 upon 10. 5 5 ने डिवाइड करू शकता तुम्ही, 5 5 ने डिवाइड करा तर 5 3 जा 15, 5 2 जा 10. PN upon NR 3 upon 2 होता, PM upon MQ सुद्धा 3 upon 2 आहे, म्हणजे हे दोघं रेशो इक्वल आहे. therefore PN upon NR is equal to PM upon MQ. ठीक आहे. therefore आता हे दोघं रेशो इक्वल आहे, म्हणजे लाईन NM is parallel to side RQ. therefore line NM is parallel to side RQ. आता रिझन विचारलंय, मग रिझन लिहू. गुड रिझन by converse of basic proportionality theorem. by converse of basic proportionality theorem. ठीक आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार हे आपण प्रूव्ह केलं. प्रूव्ह नाही केलं ऍक्च्युली, चेक केलं की लाईन NM ही साइड आर्क्यूला पॅरलल आहे. ठीक आहे. बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल. एक ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल MNP. त्याच्यामध्ये काय दिलं बघा, इन ट्रायंगल MNP NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल N. ट्रायंगल MNP मध्ये NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ ही सेगमेंट अँगल N चा बायसेक्टर दिलेला आहे. इथं बायसेक्टर दिलेला आहे, आपल्याला प्रूव्ह नाही करायचं, आता चेक नाही करायचं. ठीक आहे. ऑलरेडी ट्रायंगल MNP मध्ये NQ हा सेगमेंट किंवा NQ हा रे अँगल N चा बायसेक्टर ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे. इफ MN इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7, MQ इक्वल टू 2.5, देन फाइंड QP. काही सेगमेंटची लेंथ दिली आहे, MN 5 दिला आहे, PN 7 दिला आहे, MQ 2.5 दिला आहे, तर आपल्याला QP काढायचा आहे. एकदम इझी आहे. अँगल बायसेक्टर ऑलरेडी दिलेला आहे, आपल्याला फक्त तो थेरम यूज करायचा आहे, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे. मग आता बघा, ट्रायंगल इन ट्रायंगल MNP जे आपल्याला दिलेलं ते लिहून घेऊ सोल्युशन मध्ये. इन ट्रायंगल MNP NQ is the bisector of angle N. हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. therefore आता अँगल बायसेक्टर मी यूज करू. मग अँगल बायसेक्टर थेरम कसं यूज करणार, मग तो रेशो कसं फाइंड करणार. ट्रायंगलचे उरलेले दोन साइड कोणते, PN आणि MN. मग यांचा रेशो घ्यायचा, PN अपॉन MN इज इक्वल टू QP अपॉन MQ. ठीक आहे. PN अपॉन MN इज इक्वल टू QP अपॉन MQ. आता बघा, पहिल्या रेशोमध्ये आपण P पासून सुरुवात केली होती साइडची, तर दुसऱ्या रेशोमध्ये पण साइड पहिली कोणती घ्यायची, P पासून असलेली. ठीक आहे. म्हणजे याची बाजूची ऍडजस्टंट साइड घ्यायची. पहिल्या रेशोमध्ये पण PS साइड घेतली होती, बरोबर, पहिले. मग दुसऱ्या रेशोमध्ये पण QP साइड पाहिजे. ठीक आहे, त्याची ऍडजस्टंट साइड. बाय अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे ऍडजस्टंट साइड घ्यायचं पहिले. म्हणजे PN त्याची ऍडजस्टंट साइड PQ, म्हणजे PN अगोदर आहे तर दुसऱ्या रेशोमध्ये PQ वरती पाहिजे. आता MN खाली आहे तर दुसऱ्या रेशोमध्ये त्याची ऍडजस्टंट साइड खाली पाहिजे. ठीक आहे, असं लॉजिक लावायचं. therefore आता बघा, PN अपॉन MN इज इक्वल टू QP अपॉन MQ. आता याच्यामध्ये आपलं जे जे साइड दिलेलं आहे ते टाकायचे फक्त. PN आहे 7 अपॉन MN आहे 5 इक्वल टू QP, तर आपल्याला काढायचं आहे तो ॲज इट इज ठेवायचा, अपॉन MQ आहे 2.5. ठीक आहे. आता त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. therefore 5 इंटू QP इक्वल टू 7 इंटू 2.5. 5 इंटू QP इक्वल टू 7 इंटू 2.5. आता QP काढायचा ना, हा 5 मल्टिप्लाय आहे, घ्या त्या साईडला, तो डिवाइड होईल. QP इज इक्वल टू 7 इंटू 2.5 अपॉन 5. हा मल्टिप्लायचा 5 तिथं डिवाइड झाला. therefore
QP इज इक्वल टू 7 इंटू 2.5 करा म्हणजे 25 इंटू 7, 7 5 जा 35, 7 2 जा 14 प्लस 3 17, एक डिजिट सोडून पॉईंट द्या 17.5 म्हणजे वरती प्रोडक्ट येईल 17.5 अपॉन 5. आता 17.5 म्हणजे 175 याला 5 ने डिवाइड करा. 5 3 जा 15, 17 मायनस 15 2, पुढचा 5, 5 5 जा 25. ठीक आहे, एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा, इथे बी एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. किती आला आन्सर? therefore QP is equal to 3.5 units. QP is equal to 3.5 units. ठीक है.